तर जय भीम पब्लिक. तर आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर मग काय आज काय चैतन्य भाऊच्या बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे काय आळंदीत निघालो डायरेक्ट जायला. आळंदी मध्ये पोहोचलो आणि काय राहुल भाऊ पण भेटला, त्याला घेतला आणि डायरेक्ट चाललो होतो. पण तेवढ्यातच काय रस्ता चुकलेला, कसं तरी पोहोचलो. मग तिथं पोहोचलो होतो, पण काय सुमित भाई आणि राहुल भाई मागच राहिलेले, ते पण आले कसं तरी बघू शकता. मग काय ते लग्न तर चालू झालं, पण तेवढ्यातच आठवले की गिफ्ट वगैरे काही नाही घेतलं. पण त्याच्या आधी आपला चैतन्य भाऊनी पाणी आणलं, पाणी वगैरे पिऊन गेलो डायरेक्ट गिफ्ट घ्यायला. तर गिफ्ट घ्यायला गेलो होतो, गिफ्ट वगैरे घेऊन डायरेक्ट आलतो हॉलमध्ये. तर हॉलमध्ये आलो, यांची काय सिरियस चर्चा चालू होती. आता ते पोरीबद्दल चालू आहे का जेवणाबद्दल, तर यांनाच माहिती. तर मग काय तिथे जेवण वगैरे करायला बसलो होतो. तर पब्लिक इथपर्यंत ब्लॉग बघत असाल तर थोडंफार सपोर्ट दाखवा आयडीला. तर मग काय तिथनं मित्र तर एवढी डेंजर होते, साईडला बघ म्हणत होते, डायरेक्ट गुलाबजामुन गायब करत होते. मग काय जेवण वगैरे झालं, पण चप्पलच लपून टाकले कोणतरी. तर जाऊ दे, मग कशी तरी चप्पल सापडली आणि जात होतं. पण तेवढ्याच आठवले की चैतन्य भाऊनी आपल्याकडे एक बूट दिलेला त्याच्या दाजीचा. मग काय बूट वगैरे घेतला आणि बूट द्यायला गेलो रिटर्न. तर बूट वगैरे दिला आणि मग काय तिथनं डायरेक्ट आलो होतो घरी. तर घरी आलो, मग काय तिथनं संघर्ष भाऊनी बोलवलेलं, ये म्हटलं थोडं काम एडिटिंगचं. मग काय त्याचं थोडं एक व्हिडिओ बनवून दिला त्याला. तिथनं काय एक जागेवर जायचं होतं आम्हाला कुठेतरी, मला काही माहित नाही, पण सगळ्या सेफ जागेवर गाडी पार्क केली, बघू शकता नो पार्किंगला. तिथनं तर गेलो डायरेक्ट आम्ही जिथं काय कार्यक्रम होता त्या लोकेशनला, बघू शकता. मग काय तिथं आलो, तिथं काय फटाके वगैरे फुटणं चालू झालं. तर चला मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्याच्या आधी हा आदित्य भाऊ काय म्हणते बघा. कुठून